नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे. मित्रांनो, गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे, अशा प्रकारे अपडेट देण्यात आलेलं होतं. मित्रांनो, अपडेट स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ट्विटर हँडलद्वारे दिलेलं होतं. तसेच राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सुद्धा ट्विट करून देण्यात आलेलं होतं. मित्रांनो, हा हप्ता सरासरी 29 तारखेपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात येणार होता. मात्र 29 तारखेला वितरित केला जाईल असा एक अपडेट आपल्या चॅनलवर टाकलेलं होतं. मात्र हे पैसे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेले नाहीत. त्यामुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा रोष हा सरकारवरती आहे आणि आपल्यावरती सुद्धा आहे. कारण सरकारसुद्धा लबाड आहेत आणि असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकरी असे कमेंट करत आहेत. पण मित्रांनो, हा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती का आला नाही? शेतकऱ्यांना नमो शेतकरी निधी योजनेचे पैसे का वितरित केले गेले नाहीत? याच्याबद्दलची माहिती समजून घेण्याची माहिती आपण घेऊ आणि हीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी लागणारा निधी मंजूर करून देण्यात आलेला होता. याच्याबद्दल सुद्धा GR तुम्ही पाहिलेला असेल. याबद्दल GR पाहिल्यानंतर 2 दिवसांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता वितरित केला जाईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली होती. आपण जर ऑनलाईन पद्धतीने चेक केलेले असेल तर FTO सुद्धा जनरेट झालेले होते आणि राज्य शासनाच्या माध्यमातून हा निधी बँकांकडे सुद्धा पाठवण्यात आलेला आहे. मात्र बँकांच्या माध्यमातून आपल्या अकाउंटवरती आजपर्यंत देखील हा निधी वितरित करण्यात आलेला नाही. आणि आता जर आपण ऑनलाईन नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं स्टेटस चेक केलं तर आपला हप्ता रिजेक्ट झाला अशा प्रकारे माहिती आपल्याला दाखवली जाते. आणि रिजेक्शनचं कारण DBFL म्हणजे डिपॉझिट बँक फेल्युअर लिमिट असं स्टेटस त्या ठिकाणी दाखवलं जात आहे. मित्रांनो, याचं कारण काय झालं? याचा आर्थिक वर्षाचा शेवट होता आणि आर्थिक वर्षाचा शेवट असताना 25 मार्चपर्यंत जे ट्रान्झॅक्शन आले होते ते ट्रान्झॅक्शन व्यवस्थित झाले. मात्र 25 मार्चच्या नंतर जे सरकारच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन बँकेकडे आलेले होते ते ट्रान्झॅक्शन करण्यात अडचण आलेली. त्यातच 29 तारखेला म्हणजे शनिवारी हे शेतकऱ्या आपल्या बँकांना उपलब्ध करून देण्यात आले. मात्र रविवारी सुट्टी आणि सोमवारीसुद्धा रमजान ईदचा सुट्टी आणि अशा प्रकारे सुट्टीच्या वेळेस हप्ते अडकले जात असतात, बँकांकडून प्रॉब्लेम होतात. पण सरासरी शेतकऱ्यांना आरशा लागणार होती. मात्र 2 दिवस सुट्टी होती. मात्र आज तरी आपल्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येईल. मात्र बँकांच्या माध्यमातून झालेला प्रॉब्लेम अद्यापही दुरुस्त झाला नाही. येत्या 2 दिवसांमध्ये त्याचा टेक्निकल इश्यू आहे तो दुरुस्त केला जाईल आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये वितरित करण्यात येतील. अशा प्रकारे मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेत पूर्वी हप्ते पेंडिंग होते ते हप्तेसुद्धा आता दिले जाणार आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही छोटीशी महत्त्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा.